नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. आपल्या देशामध्ये जातींचं आणि धर्माचं पोलरायझेशन, ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातून जातींच्या दंगली होत आहेत, हल्ले होत आहेत आणि धर्माच्या सुद्धा धार्मिक दंगली सुद्धा वाढत आहेत. पण आपल्या देशामध्ये या दंगलींना रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी अतिशय चांगला उपाय संशोधन करून अगदी ग्राउंड लेवलला जाऊन अभ्यास करून त्या पद्धतीचा उपाय शोधण्यात आलेला आहे. हा जो उपाय आहे हा विदेशातील जगातील अनेक देश म्हणजे चीन असतील, इतर देश असतील, ते आता त्यांच्या देशामध्ये वापरतायत आणि आपल्या आपल्या देशातील ते जे दंगली आहेत, धार्मिक असतील, जातीय असतील, वंशिक असतील, ते थांबवण्यात मध्ये यशस्वी होत आहेत. पण आपल्या देशामध्ये आपण बघतो की नुकतीच कोल्हापूरला दंगल झाली, त्यानंतर अत्याचार होत आहेत, मोठ्या प्रमाणात जाती धर्माच्या याच्यावरती मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होत आहे. पण अशा प्रकारचे मोहल्ला कमिटीचे भिवंडी दंगल नंतर तयार झालेले अनेक फॉर्म्युले की जे समाजामध्ये जाऊन यशस्वी ठरले आहेत, ते मात्र शासन वापरत नाहीये. हा जो फॉर्म्युला, हे जे संशोधन अतिशय बारकाईनं अभ्यास करून अथक मेहनतीनं ज्यांनी शोधून काढलं, ते माजी पोलीस अधिकारी सुरेशजी खोपडे सर आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी नेमकं या प्रश्नांवरती बोलणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. खोपडे सर, तुम्ही इतकी मेहनत केली, इतकं संशोधन केलं, यशस्वी प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये करून दाखवला, तर यामध्ये ही जी हिंदू मुस्लिम दंगली होत आहेत, कशा पद्धतीने वातावरण निर्मिती केली जाते, कुठले कुठले घटक त्याला जबाबदार असतात आणि ते रोखण्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे, काय सांगा? नमस्कार. आपल्याकडं कोल्हापूर असेल, संगमनेर असेल, आणखी नांदेडला देखील आपण पाहिलेलं आहे की जातीमध्ये, धर्मामध्ये अशा प्रकारचा तणाव वाढलेला आहे. आणि हा तणाव कसा वाढतो, का वाढतो आणि त्याच्यावर काय इलाज करायला पाहिजे वगैरे, त्याबद्दल मी काम केलेलं आहे आणि त्याबद्दलच आपण मला बोलवलेलं आहे. खरं तर हा तणाव शोधायची सुरुवात कशी, कुठं झाली, ही देखील एक कहाणी आहे. मी देखील खेड्यातून आलेला एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा. माझी नेमणूक भिवंडीला झाली 1988 साली डेप्युटी पोलीस कमिशनर म्हणून. आणि तिथे गेल्यानंतर मला जिज्ञासा होती, मी थोडासा वेडावाकडा लेखक असल्यामुळं, की इथं लोक भांडतात का? एका बाजूला नारे तकबीर अल्लाहू अकबर म्हणत मुस्लिम हिंदू किंवा हिंदू सारख्या दिसणाऱ्या लोकांच्यावर हल्ला करतात, दुसऱ्या बाजूला जय भवानी जय शिवाजी म्हणत मोठा घोळका मुस्लिमांना किंवा मुस्लिमासारख्यांना कापून काढतात. तर या धर्मातच असं काही सांगितलंय की काय वगैरे. आणि म्हणून मग मी 1988 साली भिवंडीमध्ये या अभ्यासाला सुरुवात केली. मी इस्लाम अभ्यासला, मग हिंदू धर्म अभ्यासला. इस्लाम मला पूर्ण समजला, एखाद्या मायनर ऍक्ट सारखा तो मांडलेला आहे. हिंदू धर्म गेले मी 35 वर्षे त्याच्यावर अभ्यास करतोय, पण अजून तो मलाही पूर्ण समजलेला नाही. परंतु एक लक्षात आलं की धर्मात असं काही सांगितलेलं नाही की बा इतरांना कापा किंवा इतरांना खलास करा वगैरे. आणि मग भिवंडीला असताना मी पुण्याला आलो की मला माझे मित्र विचारायचे की अरे सुरेश, तू भिवंडीला असतो, तिथं आपले लोक जास्त आगाऊ असतात का त्यांचे? दुसरा प्रश्न विचारायचे की सुरेश, मग तिथं आपले लोक जास्त मारले जातात की त्यांचे? आपले आणि त्यांचे हा प्रश्न माझ्या डोक्यात उभा राहिला. आणि खेड्यातून आल्यामुळं आणि एक हिंदू असल्यामुळं माझ्याही मनामध्ये ते सगळे
नाही म्हटलं, जे भरलेलं होतं ते माझ्या डोक्यात होतं. आणि मग आपले मारले का त्यांचे मारले याचा शोध घेऊया म्हणून मग मी 1984 साली भिवंडीला जी भयानक दंगल झाली होती तिचा अभ्यास करायचं ठरवलं. 4 वर्षानंतर त्या गुन्ह्यांच्या सगळ्या केस डायऱ्या मी जमा केल्या आणि शोधायला सुरुवात केली की त्यात आपले कोण मारले गेले आणि त्यांचे कोण वगैरे. त्या दंगलीबद्दल अशी अवस्था होती की 1970 साली मोठी भिवंडीला दंगल झाली आणि त्यानंतर शिवजयंतीची मिरवणूकच बंद करण्यात आली होती. पुन्हा मिरवणूक सुरू झाली आणि पुन्हा 84ला मोठी दंगल झाली. एका 1.5 दिवसामध्ये 200 लोक ऑफिशियली कापून काढण्यात आले किंवा जाळण्यात आले. त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिराजी त्यांनी तिथं भेट दिली, आर्मी आणली आणि मग ती दंगल आटोक्यात आणली गेली. तर कोण मारलं गेलं, आपलं कोण त्यांचं कोण, तर तिथं अशा शेकडो लोकांच्या कहाण्या मी प्रत्यक्ष बोलावून भेटून समजून घेतल्या. पहिल्यांदा एक तुळशी नावाची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुळशी नावाची आदिवासी बाई भेटली. ती मांगिरा जातीची, आपल्या मोखाडा तालुक्यात राहणारी. नवऱ्यानं सोडून दिलं म्हणून एक लहान मुलाला घेऊन ती भिवंडीला आली आणि आंबेडचा पाडा नावाच्या प्रिडॉमिनंटली मुस्लिम वस्तीमध्ये एका मुसलमानाकडे म्हशी राखायचं ते काम करायची. आणि तिथंच का राहायची, कारण तिच्या गावातले काही आदिवासी कुटुंब 7-8 कुटुंब तिथं राहायचे. आणि तिचा मुलगा हिरा हा हॉटेलमध्ये हॉटेल बॉय म्हणून काम करायचा. तर ही 1984 17 मे 1984 ची घटना. तुळशी घरामध्ये असताना एक 300 ते 400 लोकांचा जमाव हातामध्ये लाठ्या, काठ्या, तलवारी, घासलेटचे डबे घेऊन येताना दिसला आणि जमाव घोषणा देत होता, नारे तकबीर अल्लाहू अकबर. तुळशीचा मालक जो महाराष्ट्रीयन मुसलमान होता तो म्हटला तुळशीला आणि बाकीच्या लोकांना की लगता है गांव में फसाद शुरू हुआ है, ये सब यूपी के मुसलमान है, बहुत खतरनाक है, तुम यहाँ से भाग जाओ वरना तुमको मारेंगे. असं म्हटल्याबरोबर तुळशी आणि सगळे आदिवासी लांब पळू लागले. तुळशी लांब पळू शकली नाही कारण ती आजारी होती. जमावानं गाठलं, तिच्या डोक्यात लाठी मारली, खाली पडली. त्याबरोबर तिचा मुलगा हिरा 17 वर्षाचा तिच्या मदतीला आला. जमावानं त्याच्यावरती हल्ला केला. एकाने त्याचे पाय तोडले, दुसऱ्याने हात छाटले, तिसऱ्याने मुंडकं उडवलं. हे तिन्ही तुकडे एका गोनपाटामध्ये भरले आणि ते गोनपाट गवताच्या गंजीवर फेकून देण्यात आलं आणि गंजीला आग लावून देण्यात आली. तर तुळशी एक आई तिचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर तोडलेला आणि जाळलेला पाहत होते आणि तिनं ती सगळी दर्दभरी कहाणी माझ्या समोर मांडली. त्यानंतर दुसरी बाई भेटली, तिचं नाव चांदबी. ती परभणी तालुक्यातील पाथरीची राहणारी शेतमजूर. कधी मजुरी मिळे कधी मिळत नसे. आणि मी एकदा त्यांचा गावाला भिवंडीला जो मुकादम होता कंस्ट्रक्शन कामावरती तो आला आणि त्यांना म्हटले की इधर क्यों मरते तुम, भिवंडी चलो, वहां औरत लोगों को 10 रुपये मिलते हैं, मर्द लोगों को 25 रुपये मिलते हैं. असं म्हटल्याबरोबर हे सगळे चंबू गबाळ घेऊन भिवंडीला आले आणि शांतीनगर नावाच्या प्रिडॉमिनंटली हिंदू वस्तीमध्ये राहायला लागले. कारण तिथे एक मोकळं ग्राउंड होतं, त्या झाडाभोवती कलतान बांधलं आणि तिथं राहू लागले आणि क्रशरवरती खडी फोडायचं काम करायचे. आणि त्यांची मुलं गावामध्ये लोखंडाचे तुकडे, कापसाचे बोळे जमा करायचे आणि विकायचे. तर ही 18 मे 1984 ची घटना. चांदबी आणि तिच्या घरातील लोक सगळे सकाळी घरी असताना एका मोठ्या जमावानं त्यांच्या झोपडीला वेढा घातला. 700 ते 800 लोकांचा जमाव, हातामध्ये लाठ्या, काठ्या, तलवारी, घासलेटचे डबे घेऊन आलेला आणि जमाव घोषणा देत होता, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. जमावाचा मोर्चा म्हटला की घरामध्ये जे लांडे असतील त्यांनी बाहेर यावं, वरना झोपडी जला देंगे. मग चांदबीच्या नवऱ्यानं सगळ्यांना, मुलांना सगळ्यांना एकत्र बोलावलं. लगता है गांव में फसाद शुरू हुआ है, अल्लाह की मर्जी खपा हुई है, जिसको जहां रास्ता मिलेगा वहां भागो. हे सगळे लोक चारही दिशेला पळू लागले
चांदबीचा नवरा आणि तिच्या बहिणीचा नवरा हे लांब पळू शकले नाही, कारण तारेच्या कंपाऊंडला अडकले. जमावानं लाठ्यांचे प्रहार केले. दोघं बेशुद्ध पडले. एक जण त्यांच्यावरती घासलेट ओतलं, दुसऱ्यानं मशालीनं पेटवून दिलं. चांदबी आणि शानू आपले नवरे आपले डोळ्यासमोर मारलेले आणि जाळलेले पाहत होते. आणि त्यांच्या कथा, त्यांच्या कहाण्या, दर्दभऱ्या कहाण्या मी प्रत्यक्षपणे ऐकल्या, त्या नोंद केल्या. अशा शेकडो लोकांच्या कहाण्या समोर माझ्या समोर आल्या. आणि मग माझ्या समोर प्रश्न उपस्थित केला आणि तुमच्या पुढे प्रश्न उपस्थित करतो की तुळशी आपली की त्यांची, चांदबी आपली की त्यांची. असे निरपराध लोक या दंगलीमध्ये मारले गेले. तर या दंगलीच्या अभ्यासामध्ये मला आढळलं की 95% जे लोक मारले गेलेले होते, दे वेर लिव्हिंग बिलो पॉवर्टी लाईन. ते दारिद्र्य रेषेखाली राहणारे लोक होते. आणि आताही आपण कुठलीही दंगल जर घेतली तर या प्रत्येक दंगलीमध्ये पहिला बळी असतो की ज्याचं जीवन रस्त्याशी जोडलेलं आहे. मॅन किंवा ह्युमन बिईंग लिव्हिंग ऑन द स्ट्रीट इज द फर्स्ट सफरर. हा त्याचा पहिला बळी असतो. आणि मग अशा प्रकारच्या या कहाण्या मी माझ्या पुस्तकामध्ये सविस्तरपणे मांडलेल्या आहेत. तुम्ही हे जी सगळा अभ्यास केला एकूणच, तर त्यातनं त्याचं डॉक्युमेंटेशन करता करता तुम्ही हे जी सगळी म्हणजे याची पार्श्वभूमी कशी तयार होते, कारण की मुसलमान फक्त भिवंडीत राहत नाही किंवा हिंदू फक्त भिवंडीत राहत नाही, इतर शहरात सुद्धा अशा पद्धतीचे म्हणजे हिंदू मुसलमान असणारी शहर आहेत. मग भिवंडीत किंवा मालेगाव किंवा अशी ठराविक याच्या ठिकाणी अशा प्रकारच्या दंगली का होतात, किंवा काय काय तर आता अनेक ठिकाणी म्हणजे जे जिथे हिंदू मुसलमान म्हणजे अतिशय कमी याच्याने आहेत तिथे सुद्धा दंगली व्हायला लागलेल्या आहेत. काय सांगाल याच्याबद्दल? हे जे चित्र आहे, कारण भिवंडीमध्ये माझी नेमणूक होण्याअगोदर मी महाराष्ट्राच्या गुप्तहेर यंत्रणेमध्ये होतो 4 वर्ष. आणि माझ्याकडे पुन्हा जातीय दंगली हाताळणे हा विषय होता. हिंदू मुस्लिम, दलित सवर्ण, शिया सुनी, कामगार प्रश्न असे होते. आणि त्यामुळं महाराष्ट्रात घडलेल्या प्रत्येक दंगलीचा मला खूप जवळून अभ्यास करण्याची संधी मिळाली. 85 साली गुजरातला दंगल झाली होती मोठी. तिथं देखील महाराष्ट्र सरकारने मला पाठवलं होतं. आणि दंगलीचा पॅटर्न हा भारतभर आपल्याला प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीचा आढळून येतो. आता तर छोट्या छोट्या गावामध्ये देखील तो तणाव निर्माण झालेला आहे आणि तिथं अशा घटना घडतात. तर याच्यामध्ये पुन्हा जाताना मी म्हटलं की मग हे लोक या दंगलीकडे कसं पाहतात वगैरे. तर आणि मग एवढ्या दंगली होतात, हा सगळा समाज रस्त्यावरती का येत नाही आणि उठाव का करत नाही. दंगलीमध्ये होळपरली जाणारी 95% माणसं ही दारिद्र्य रेषेखाली असतात. ही मग सरकार विरुद्ध उठाव का करत नाही. तर मग ज्यांच्या घरातलं कोणतरी मारले गेलेले अशा लोकांना काय वाटतं हे देखील आपल्याला शोधावं लागेल. आणि म्हणून मग मी पहिल्यांदा तुळशीकडे गेलो आणि तुळशीला विचारलं की बघ तुळशी, तू कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, असं असताना तुझा मुलगा मारला गेला तुझ्या डोळ्यासमोर, तू कुणाला दोष देते. तर टू माय सरप्राईज आश्चर्यकारकरित्या तिनं पोलिसांना दोष दिला नाही, राजकारण्यांना नाही, धर्माला नाही, कोर्टाला नाही, कुणालाच तिनं दोष दिला नाही. तर हिंदू स्त्री तिच्यावरती होणाऱ्या अन्यायाबद्दल, दुःखाबद्दल जे उत्तर देते ते उत्तर तिनं दिलं. तिनं सांगितलं की काय सांगू साहेब, कर्म माझं. हिंदू धर्मामध्ये कर्म फल सिद्धांत आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिनं पूर्वजन्मी पाप केलेलं होतं म्हणून तिचा मुलगा तिच्या डोळ्यासमोर तोडला आणि जाळला गेला, असं उत्तर देऊन ती थांबली. बहुतेक हिंदू अशाच पद्धतीनं कर्माला दोष देत जीवन काढतात. चांदबीला हा प्रश्न विचारला की तुम किसको दोष देती हो. तिनं पुन्हा हिंदूंना दोष दिला नाही, पोलिसांना दोष दिला नाही, कोर्टाला नाही, राजकारण्यांना नाही. तिने एक टिपिकल उत्तर दिलं की प्रत्येक मुस्लिम स्त्री तिच्यावरती होणाऱ्या अन्यायाला जे उत्तर देते ते उत्तर तिनं दिलं. तिनं काय सांगितलं की साहब ये तो अल्लाह की मर्जी थी.
आणि मी इस्लाम वाचला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की खरोखर झाडाचं पान सुद्धा अल्लाच्या इच्छेशिवाय हलत नाही असं कुराणामध्ये म्हटलेलं आहे. आणि मग सगळा दोष तिनं अल्लावरती ठेवून दिला. आणि मग एक जण म्हणते की कर्म माझं, दुसरी म्हणते की ये तो अल्लाह की मर्जी थी, आणि मग प्रशासन काय म्हणतं वगैरे याचा देखील शोध घ्यावा लागेल. आणि मग एक सर्क्युलर होतं बा, म्हणजे खोलात जायचं म्हटलं तर, की त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की अंतुले मुख्यमंत्री असताना एक सर्क्युलर आलं होतं की ज्या जिल्ह्यामध्ये दंगल होईल तिथला सुप्रीम ऑफ पोलीस आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांना जबाबदार धरलं जाईल. मी माझ्या ह्याच्यामध्ये या अनालिसिस मध्ये प्रश्न असे उपस्थित केलेले आहेत की ज्या कारणामुळे दंगल होते त्या कारणावरती पोलीस कमिशनर किंवा पोलीस अधीक्षक किंवा कलेक्टर माझं किती नियंत्रण असतं. पहिलं कारण जे आहे तो भारताचा इतिहास. आम्ही वाचलंय की भारतावरती 17 गझनीच्या मोहबंदानं 17 स्वाऱ्या केल्या, मंदिरं लुटली, अत्याचार केले. त्यामुळे ते वाचल्यानंतर आम्हाला वाटतं की प्रत्येक मुसलमान हा प्रत्येक हिंदूला गझनीचा मोहम्मद वाटतो. हे जर इतिहासामध्ये असेल तर पोलीस अधीक्षक म्हणून मी इतिहास बदलू शकतो का? उत्तर आहे नाही. दुसरं कारण आहे जे सिलेबस शिकवलं जातं त्या सिलेबस मध्ये आम्हाला कृष्णदेवराय हा हिंदू राजा होता, हिंदू धर्माच्या उत्थानासाठी प्रयत्न केले आणि तो धर्मासाठी लढला. औरंगजेब हा मुसलमान राजा होता, इस्लामसाठी त्यानं प्रयत्न केले आणि धर्मासाठी लढला. म्हणजे आमचा धर्म, त्यांचा धर्म आणि धर्मासाठी लढणं या गोष्टी आम्हाला लहानपणी सिलेबस मधून शिकवल्या जातात. तर ते सिलेबस बदलण्याचा अधिकार पोलीस अधीक्षक म्हणून मला आहे का? उत्तर आहे नाही. तिसरं कारण आहे इलेक्शन्स. प्रत्येक इलेक्शन मध्ये कॅन्डिडेट हे जातीच्या आणि धर्माच्या नावावरती निवडले जातात. कुठलीच पार्टी त्याला अपवाद नाही. पोलीस हे थांबवू शकतात का? उत्तर आहे नाही. चौथं कारण आहे की गुन्हे न्याय व्यवस्था. आपल्या प्रत्येकाला वाटतं की आणि आपणही म्हणतो की गुन्हेगाराला कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे. प्रत्यक्षात काय होतं? भिवंडी दंगलीमध्ये 1984 साली 200 लोक मारले गेले, कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी जाळली किंवा लुटली गेली. पोलिसांनी 962 आरोपींना अटक करून चार्जशीट पाठवलं, स्पेशल कोर्ट नेमलं, कोर्टाने कामकाज चालवलं 3 वर्ष आणि निकाल दिला. 962 पैकी 961 आरोपी निर्दोष सुटले. फक्त एकाला शिक्षा झाली, 2 वर्ष सक्त मजुरी, 5,000 रुपये दंड. तो बहादर वरच्या कोर्टात गेला, हायकोर्टातही तो सुटला. म्हणजे कोर्ट आहे, पोलीस आहे, न्याय व्यवस्था आहे, पण न्यायच मिळत नाही. आणि म्हणून मग मी पोलीस म्हणून दंगलीत हाताळण्याबद्दल मी हातबल आहे असं म्हणतो. त्याच्यानंतर तुळशी तर म्हणते हे तर माझं कर्म होतं. चांदी म्हणते हे तर अल्लाची मर्जी होती. याचा अर्थ जातीय दंगली आपण हातबलपणे पाहायच्या की काय? त्याचं उत्तर आहे नाही. आणि काहीतरी केलं पाहिजे, आणि जे केलं तो म्हणजे आमचा भिवंडी एक्सपेरिमेंट, भिवंडी प्रयोग असा आहे. दंगलीचा एक पॅटर्न आहे, हिंदू असो किंवा मुस्लिम असो किंवा एकंदरीत जातीच्या दंगलींचा एक पॅटर्न आहे. तो पॅटर्न नेमका काय आहे? तर हा पॅटर्न जर ओळखायचा असेल तर या दंगली का होतात आणि त्यात भाग घेणाऱ्यांचा हेतू काय असतो हे आपल्याला शोधावं लागेल. तर मी प्रशासनामध्ये काम करत असताना जे मारले गेले आणि जे मारणारे या सगळ्यांचा एक एम्पिरिकल स्टडी केला. एम्पिरिकल म्हणजे नुसते कागदावर त्यांचे जबाब नोंदवून घेणे इतकं सोपं नाही ते. तर त्यांच्याशी असोसिएशन, फ्री असोसिएशन नावाचं एक तंत्र ज्याला डेव्हलप केलेलं आहे, की खूप मोकळेपणाने अनेक वेळा त्यांच्याशी गप्पा मारणे, समजून घेणे, आणि ते खरं सांगतात की नाही ते पाठीमागं त्यांची पार्श्वभूमी समजून घेणं. तर दंगलीचा फायदा, जे दंगल जे होते त्याच्यामध्ये सफरर कोण असतो,
म्हणजे धोका बळी कोण असतात दंगलीचे, इथून आपल्याला सुरुवात करता येईल. दंगलीचा पहिला बळी म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याचं जीर्ण रस्त्याशी जोडलेलं आहे असा सामान्य माणूस त्याचा बळी ठरतो. मी सांगितलं की 95% जे लोक मारले गेले दंगलीमध्ये तर ते सामान्य लोक होते, लिव्हिंग बिलो पॉवर्टी लाईन. दंगलीमध्ये ज्यांनी भाग घेतला त्यापैकी 63% लोक जे होते दे वर लिव्हिंग बिलो पॉवर्टी लाईन. म्हणजे आपण जे म्हणतो की गुन्हेगार वगैरे सगळी दंगल घडवतात वगैरे नाही, तर त्या दंगलीत भाग घेणारे सुद्धा 63% लोक मला भिवंडी दंगलीमध्ये आढळले. तर सामान्य माणूस हा पहिला बळी आहे. दंगलीचा दुसरा बळी कोण, तर तो दुसरा बळी आहे ते म्हणजे पोलीस दल. कारण एवढी दंगल सुरू झाल्यानंतर दगडफेक होते, दगड यांनाच खावे लागतात, मार यांनाच खावा लागतो. मुंबईच्या दंगलीमध्ये तर अनेक पोलीस मारले गेलेले आहेत 92-93च्या दंगलीमध्ये. आणि शेवटी दोष जो येतो तो शेवटी पोलीस दलावरती येतो, कारण म्हणून पोलीस हा दुसरा सफरर आहे. तिसरा कोण आहे, तर तिसरा बळी कोणीच नाही. मग याच्यामध्ये बेनिफिशरी कोण आहे, तर बेनिफिशरी एकच गोष्ट आहे ती म्हणजे एकाची खुर्ची जाते आणि तिच्यावरती दुसरा बसतो. त्यामुळं रथयात्रेनंतर ज्यावेळेला 92 साली दंगल झाली त्यावेळेला आपण पाहिलं असेल की सगळं जे झालं त्यातून मोठं सत्तांतर झालं आणि मग हे सत्तेसाठी चाललेला हा सगळा खेळ आहे असं येथपर्यंत मर्यादित होतं. परंतु ते तेथपर्यंत मर्यादित नाही, ते त्याच्याही पुढे एक वेगळा पॅटर्न या दंगलीमध्ये आहे. या दंगलीमधून भारतामधल्या दंगलीमधून हे आता असं पुढे येत आहे की यातील काही लोकांना नुसती सत्ताच हवे अशातला भाग नव्हे, तर सत्तेवरती देखील आपली सत्ता असली पाहिजे. आणि म्हणून राज्य सत्तेवरती धर्मसत्तेचं वर्चस्व असलं पाहिजे. याच्यासाठी आता चाललेल्या या दंगली आपल्याला पाहायला मिळतील. इथं जो जे सनातनी धर्माचा उगम या ठिकाणी होतोय, तो सनातनी धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि सनातनी धर्माची टिमकी का वाजवायचं कारण चाललेलं आहे, कारण सनातनी धर्मामध्ये ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ आहे. वेदानुसार तो ब्रह्माच्या किंवा जो प्रथम पुरुष असेल त्याच्या तोंडातून निर्माण झालेला आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे आणि तो सनातन कायम श्रेष्ठ राहणार आहे. आणि एवढंच नव्हे तर तो या जगाला मार्गदर्शन करणारा ठरणारा आहे. इथपर्यंत नेण्यासाठी या दंगलीची रचना केलेली असते असं अलीकडं माझं निरीक्षण झालेलं आहे. त्यामुळं नुसती सत्ताच नव्हे तर धर्मसत्ता ही राज्य सत्तेपेक्षा श्रेष्ठ बनावी अशा प्रकारची व्यूहरचना त्यामध्ये आहे. आणि ही व्यूहरचना आता नव्हे तर 1925 साली ज्या वेळा याची रचना झाली RSSची, ते पासून तो अजेंडा आहे आणि तो अजेंडा आता हळूहळू पुढं यायला लागलेला आहे. तर हा खूप मोठा पॅटर्न यातून बाहेर येताना दिसतोय. मग आता ह्याच्यावरती तुम्ही ती जे म्हणजे मोहल्ला कमिटी किंवा भिवंडी दंगलीच्या नंतर अभ्यास करून जो एक त्याच्यावरती उपाय तुम्ही शोधून काढला, तर तो नेमका उपाय, तो पॅटर्न, भिवंडी पॅटर्न नेमका काय होता आणि तो कशा पद्धतीनं इम्प्लिमेंट तुम्ही केला, त्याचे रिझल्ट कसे आले? तर या भिवंडी दंगलीच आपण उदाहरण घेऊया. ही दंगल झाली त्यावेळेला मी त्या बंदोबस्ताला देखील होतो, पण भिवंडीमध्ये नव्हतो. मी ठाण्यामध्ये आउटसाइड असिस्टन्स म्हणून मी तिथे गेलेलो होतो. आणि त्यानंतर 88 साली नेमणूक झाल्यावर तर 84च्या दंगलीचा मोठाच अभ्यास केला. कारण नुसतं कागदावरून नव्हे तर प्रत्यक्ष लोकांना बोलवून भेटून त्यांची पार्श्वभूमी समजून घेऊन मग हिंदू धर्म अभ्यासून मग सायकॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास घेऊन मी शोध घ्यायचा प्रयत्न केला. 84 साली जी दंगल झाली भिवंडीला,
तर त्याबद्दल शासनानं एक फतवा जारी केला की या दंगलीला जबाबदार कोण. तर नेहमीच्या पद्धतीनं शासनानं जाहीर केलं की भिवंडी दंगलीमध्ये परकीय शक्तीचा हात. कारण त्यांना प्रशासनाला दोष द्यावासा वाटणार नाही, कारण कुठलं सरकार आपलं अपयश मान्य करणार नाही किंवा कुठल्या जातीच्या लोकांनाही दुखवणार नाही, कारण ते वोटर्स आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की परकीय शक्तीचा म्हणजे पाकिस्तान किंवा आणखी कुठला तरी हात असेल. दुसरे जे अधिकारी मुंबईचे होते त्यांनी सांगितलं की मुंबईचे आणि इतरत्र असलेले जे गुन्हेगार आहेत ते भिवंडीला गेले आणि त्यांनी दंगल केली. हे दुसरं कारण सांगितलं. तिसरं कारण स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की भिवंडी शहरातील हिंदू गुंड आणि मुसलमान गुंड हे एकमेकाविरुद्ध लढले आणि त्यांनी दंगल केली. मी ज्यावेळेला या केस डायऱ्या वाचल्या त्यावेळेला मात्र मला त्या आर्किवनी सारखं एक वेगळंच उत्तर आढळलं आणि मग सापडलं असं करत गेलो मी आणि या प्रयोगाला सुरुवात केली. माझ्या अभ्यासामध्ये लक्षात आलं की याच्यामध्ये मला पाकिस्तानचा हात काही सापडला नाही. याच्यामध्ये मुंबईचे गुन्हेगार होते, मुंबईचे गुंड नव्हते. त्याच्यामध्ये भिवंडीचे गुंड होते का, तर हो गुंड होते. मला अभ्यासामध्ये आढळलं की जे गुन्हेगार पकडले किंवा जे पकडले गेले नाहीत पण जे मी शोधून काढायचा प्रयत्न केला त्यापैकी फक्त 2.8% लोक गुन्हेगार होते. दंगलीमध्ये भाग घेतलेल्या पैकी 2.8 म्हणजे 3% लोक होते. उरलेले 97% लोक हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक होते. आणि ते एक महत्वाचं रिव्हिलेशन होतं. आणि मग हे सामान्य लोक या दंगलीमध्ये का भाग घेतात याच्याबद्दल आपल्याला एक वेगळं सेशन घ्यावं लागेल, वेगळं चर्चासत्र घ्यावं लागेल. परंतु हे कम्युनली चार्ज झालेले अशा प्रकारचे लोक होते. त्यांना आपले आणि त्यांचे असं सांगितलेलं आणि आत्ताचा जो प्रोपोगंडा आहे अशाच प्रकारचा त्या वेळचा त्या काळातला प्रोपोगंडा तिथं मांडला गेलेला. आणि हे कम्युनली चार्ज लोक 97% लोक यांनी दंगलीमध्ये भाग घेतलेला होता. त्यामुळे नुसतं 2.8% लोकांना दोष देऊन किंवा पकडून दंगली थांबवता येणार नाहीत. आपल्याला या 97% लोकांच्याकडे देखील पाहावं लागेल आणि ते कम्युनल बनलेले असतील तर त्यांच्या डोक्यातील ते कम्युनलिझम कमी काय करता येऊ शकेल का याबद्दल काम करावं लागेल. आणि याचं उत्तर 2.8% एवढेच गुन्हेगार आढळले. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आढळली की ज्या केसमध्ये तुळशीचा मुलगा मारलेला होता त्याची डायरी माझ्याकडे होती. ज्या केसमध्ये चांदबीचा नवरा आणि तिच्या बहिणीचा नवरा मारलेला होता त्या गुन्ह्याची केस डायरी होती आणि ती FIR मी वाचली. तर टू माय सरप्राईज त्या FIR मध्ये फिर्यादीमध्ये गुन्हेगारांची नावं दिलेली होती. अगदी पहिल्यांदाच जाऊन पोलीस स्टेशनला गुन्हेगारांची नावं दिली होती. आणि ही तर सगळे पाठीला पोट चिकटलेली माणसं, उपाशी तापाशी राहणारी माणसं त्याची खोटी नावं देणार नाहीत. त्यांनी काही गुन्हेगारांची नावं दिली होती. आणि म्हणून त्या डायऱ्या घेऊन मी धावत पळत तुळशीकडे गेलो आणि तुळशीला म्हटलं की अरे तुझ्या मुलाला मारणारे लोक कोण होते, तुला काय आठवतंय का. तर ती अशी सावरून बसली आणि म्हटली साहेब बात तर लई जुनी आहे पण मला लोकांची नावं माहिती आहेत. तुळशीनं सांगितलं की साहेब त्याच्यामध्ये वली होता, साहेब त्याच्यामध्ये गनी होता, त्याच्यामध्ये अब्दुल्ला होता. आणि मी डायरीमध्ये पाहिलं तर खरोखर त्यांची नावं होती. चांदबीला मी विचारलं डायरी घेऊन, ती म्हटली की साहेब ती पुन्हा औंढा गिळला आणि पुन्हा बोलायला लागली. साहेब म्हटली त्याच्यामध्ये सुरेश वैती होता, सीताराम होता, पांडू होता आणि खरोखर ती नावं होती. पण सगळ्यात महत्वाचा आणि टर्निंग पॉइंट जो मला काम करायला तिथं मिळाला, मी या तुळशीला विचारलं की हे जी नावं सांगितली तू वली गनी वगैरे हे कहाँ के रहने वाले. तर या तुळशीनं मला पटकन सांगितलं यहाच के पड़ोस के हमारे मोहल्ले के पास रहने वाले. चांदबीनं ते सांगितलं की
की साहब यहांच के पडोस के हमारे मोहल्ले में रहने वाले. आणि मग मला त्यात साक्षात्कार झाला की अरे हे लोक काही कुणी पाकिस्तान मधून आले नाही, मुंबईमधून आले नाही, हे काय हार्डन गुन्हेगार नाहीत, ते मोहल्ल्यातच राहणारे लोक होते. आणि मग ठरवलं की व्हाय नॉट टू ब्रिंग देम ऑन वन प्लॅटफॉर्म. या लोकांना आपण एकत्र का आणू नये, कारण या लोकांच्या मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकार प्रिज्युडायसेस, त्याला आपण पूर्वग्रह म्हणतो, असे सगळे कोंबलेले असतात आणि ते काढणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मग मी भिवंडीमध्ये प्रयोगाला सुरुवातच केली. आणि करायचं कारणही असं घडलं की 88 साली रथयात्रा सुरू झाली होती अडवाणींची. आणि मी म्हटलं आता सगळा देश पेटणार आणि सगळ्याच्या अगोदर ही भिवंडी तर पेटणार, आपल्याला प्रेतांचा खचच उचलावा लागेल. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आम्हा पोलिसांची जी जातीय दंगल हाताळण्याची पद्धत होती किंवा अजूनही आहे ती म्हणजे फायर ब्रिगेड सारखी असते. भिवंडी सारख्या किंवा अगदी तुम्ही नांदेड घ्या, अगदी आता कोल्हापूर घ्या, अशा ठिकठिकाणी फिक्स पॉइंट आमचे पोलिसांचे ठेवलेले असतात. वायरलेस गाड्या, हत्यार, अम्युनिशन असेल, गॅस असेल, आणि हे लोक तयारीत असतात आणि हे वाट बघतात. ज्या पद्धतीनं फायर ब्रिगेडचे लोक वर्दीची वाट बघतात, जातात, पाणी फवारतात, परत येतात आणि पुन्हा वाट बघतात दुसऱ्या आगीची, अशा पद्धतीनं पोलिसांचं काम चालू असतं. निजामपुरा हद्दीमध्ये दगडफेक चालू आहे अशी बातमी मिळाल्याबरोबर पोलीस सायरन वाजवत जातात, लाठीमार करतात, अश्रुधूर, गोळीबार, लोकांना पकडतात, चार्जशीट पाठवतात, पुन्हा आपल्या जागेवर येतात आणि पुन्हा वाट बघतात दुसऱ्या दंगलीची, दुसऱ्या वर्दीची. पण दंगल होऊच नये याच्याबद्दल काही ते विचार करत नाहीत. आणि म्हणून असं काही आपल्याला करता येईल का म्हणून जो प्रयोग सुरू केला तो भिवंडी प्रयोग. आणि मारणारे जवळचे असतात वगैरे, आणि मग शांतता राखण्यासाठी ज्या कमिट्या असतात तर त्या कमिट्यामध्ये खरं तर पक्षीय लोक असतात. ज्यावेळेला त्यांची बैठक होते, शिवजयंती असेल किंवा गणेश उत्सव असेल वगैरे, त्यावेळेला कुचाळ्या काढल्या जातात, टिंगलटावाळी होते, आरोप प्रत्यारोप होतात. काही वेळेला त्या शांतता कमिटीमध्येच एकमेकाचं गचुरं धरून कॉलर पकडण्याची सुरुवात होते. तो इन्स्पेक्टर मध्यस्थी करतो, चहा बोलवतो, चहा पाजतो, लोकांना शांत करून घरी पाठवतो आणि पोलीस स्टेशनला वायरलेस पाठवतो. पोलीस स्टेशन मधून होम डिपार्टमेंटला वायरलेस पाठवतो. पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमिटीची बैठक बोलवली, लोकांनी शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे वगैरे वगैरे. खरं तर ती अशांतता कमिटी असते. म्हणून भिवंडीमध्ये मी ती शांतता कमिटी बरखास्त केली आणि त्याऐवजी 70 मोहल्ला कमिट्या केल्या. 70 करायचं काय कारण होतं की अभ्यासांती लक्षात आलं की भिवंडीला 70 पॉइंट्स होते की जिथं कधी हिंदू मुस्लिम दंगल झालेली, कधी शिया सुनी झालेली, कधी दलित सवर्ण दंगल झालेली किंवा मारामारी झालेली, कुठं महाराष्ट्रीय परप्रांतीय अशी दंगल झालेली. तर या 70 पॉइंट वरती 70 कमिट्या केल्या आणि प्रत्येक मधून 50 हिंदू, 50 मुसलमान किंवा त्या जसा संघर्ष असेल तसा मेंबर निवडले आणि त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व सगळ्या थराच्या लोकांना दिले. त्याच्यामध्ये टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, लूम वर्कर, हमाली काम करणारे, कामगार असतील, वकील, डॉक्टर, प्रोफेसर, पण त्या हद्दीत राहणारे प्रत्येक जमातीच्या 5 महिला. आणि काळजी अशी घेतली की त्यांना सांगितलं की दर 15 दिवसांनी तुम्ही मीटिंग घ्यायची. ती मीटिंग पोलीस स्टेशनला नाही, चौकीमध्ये नाही, तर ती मोहल्ल्यामध्ये. मग तिथं मंदिर, मशीद, धर्मशाळा किंवा चावडी असं जे असेल अशा ठिकाणी यायला सुरुवात केली. आणि काळजी एवढी घेतली की तिथं अँटी सोशल एलिमेंट, म्हणजे गुन्हे दाखल असतील तर तो गुन्हेगार नव्हे, परंतु असामाजिक तत्व ज्याला म्हणतो, अँटी सोशल एलिमेंट्सला बाजूला केलं किंवा जे जातीय कडव्या विचाराचे लोक होते अशांना बाजूला केलं आणि त्यांची कमिटी केली. त्याच्यावरती PSI दर्जाचा आणि हवालदार दर्जाचा अध्यक्ष म्हणून नेमला आणि त्यांना सांगितलं की दर 15 दिवसांनी तुम्ही बैठक घ्यायची. तर ही रथयात्रा सुरू झाल्याबरोबर आम्ही या मोहल्ला कमिटीच्या बैठकांना सुरुवात केली. आणि मग काय फायदा झाला, मी एवढंच काम केलं की त्या
वेळच्या वेळेला होतात की नाही, लोक जातात की नाही आणि कुठल्या मुद्द्यावर चर्चा होते वगैरे मॉनिटरिंगला सुरुवात केली. आणि दररोज मी कोणत्या ना कोणत्या तरी बैठकीला जाऊन तिथं मांडणी करायचो. आणि विशेषतः मी केलेला हा जो अभ्यास आहे तोच लोकांच्या पुढं मांडायचो. इस्लाम मध्ये काय सांगितलंय, हिंदू धर्मामध्ये चांगलं काय सांगितलेलं आहे, आणि शेवटी मरतं कोण, तर या लोकांच्या त्या हद्दीतल्या कहाण्या मी लोकांना सांगत असे. आणि मग काय फायदा काय झाला की ज्यावेळेला रामलाल आणि अब्दुल्ला एकत्र आले, एका व्यासपीठावरती आले, त्यावेळेला रामलालच्या लक्षात आलं की अरे आपण तर ऐकत होतो की या प्रत्येक मुसलमानाला 4 बायका आणि 25 पोराचं लेंडार असतं, याला तर या अब्दुल तरी एकच बायको आहे, याला सुद्धा 3-4 पोर आहेत वगैरे. हा कायम पाकिस्तानचा विचार करतो किंवा औरंगजेबाचा विचार करतो. तर त्याच्या लक्षात आलं रामलालचे की अरे नाही, याला देखील याच्याकडेही लाईट जाते, यालाही पाणी नसतं, याचाही कचरा उचलला जात नाही, याला देखील रेशनिंग मिळत नाही, याला याचेच प्रश्न पडलेत, हा कशाला पाकिस्तानचा विचार करायला जातोय, हा हिंदू धर्म संपवायला चाललाय असंही काही दिसत नाही. अब्दुल्लाच्याही लक्षात येतं की अरे हा रामलाल काय आपला इस्लाम संपवण्यासाठी काही धडपड करत नाही, हा पिराला जातो, हा दर्ग्यात येतो, हा जत्रा करतो. आणि मग त्यांच्या मनातली किलमिश कमी व्हायला लागली की जो प्रपोगंडा आता चालू आहे तो प्रपोगंडा संपवण्याची, कमी करण्याची, वास्तव त्यांच्या पुढे आणण्याची सुरुवात आम्ही केली. आणि मग रामलाल आणि अब्दुल्ला हे एकमेकांचे मित्र बनले. रामलाल म्हणू लागला की बाहेरचे मुसलमान बदमाश असतील, पण माझ्या मोहल्ल्यामध्ये राहणारा हा अब्दुल्ला आहे, हा मात्र काही बदमाश नाही, याला मला काही भोसकायचं कारण नाही. 22 वर्ष असं झालं. हे एकमेकांचे मित्र झाले. दुसरा महत्वाचा आम्ही फायदा की भारतीय गुन्हे न्याय व्यवस्थेलाच एक पर्यायी मांडणी आम्ही उभी केली, आणि ती म्हणजे त्या मोहल्ल्यामध्ये जे जे काही गुन्हे दाखल व्हायचे, अदखलपात्र असतील, सिव्हिल मॅटर असतील, किरकोळ भांडणं असतील वगैरे, तर ही सगळी या मोहल्ला कमिटीकडे आम्ही आणायला सुरुवात केली. याचं अध्यक्षपद मात्र आम्ही हवालदारकडे दिलेलं होतं. हवालदार हजर नसेल तर कॉन्स्टेबल देखील त्याचं अध्यक्षपद हे करायचा आणि न्यायदानाची पद्धत सुरू केली. तर ही खूप अशी मूलभूत आणि महत्वाची गोष्ट आहे, ही कोणी डोक्यात विचारात घेतलेली नाही. आपण पाहिलं की आता हे चुकीचं सरकार आलेलं आहे, चुकीचं सरकार कोर्टाने देखील मान्य केलं की त्यांचं हे चुकलं, त्यांचं ते चुकलं, इथं गल्लत केली वगैरे, पण सरकार मात्र आपल्या डोक्यावरतीच आहे. सुप्रीम कोर्टाला देखील न्याय देता येत नाही. परंतु मी पाहिलं की आम्ही जे मॉडेल उभं केलं होतं की माझ्या वस्तीवरती 50 वर्षापूर्वी कोणीही कोर्टाची पायरी चढत नसे, कोणीही पोलीस स्टेशनला जात नसे. काही भावाची भांडणं असतील, सासू सुनेचं भांडण असेल, शेताचा बांध फोडलेला असेल, दवंडी दिली जायची. रात्री लोक मारुतीच्या देवळापुढे जमायचे, पंच बसायचे, विचारपूस व्हायची, काहींचा 2 तासामध्ये, काहींचा 4 तासामध्ये, काही किचकट केसेसचा निकाल मात्र पहाटेपर्यंत दिला जायचा, ज्याला आता 20-20 वर्ष लागतात. तर ते शिवाजीच्या काळामध्ये जी गावकी पद्धत होती, त्या गावकी पद्धतीचं मी पुनरुज्जीवन केलं. तर ती जशीच्या तशी नाही ठेवली, तर त्याच्यामध्ये राज्य घटनेतले प्रतिनिधी असतील, जे सरकारी नोकर, यांची देखील इन्व्हॉल्वमेंट केली. आणि त्यामुळं माझ्या लक्षात आलं की मोहल्ला कमिटीनं एखाद्या केसमध्ये दिलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंचने दिलेल्या निर्णयापेक्षाही उच्च दर्जाचा असतो. आणि हे तिथं दाखवून दिलं. आणि सुप्रीम कोर्ट कसं फसतं, किती अपुरं आहे, हे आपल्याला या महाराष्ट्राच्या सत्तांतरामध्ये पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून तिथं गुन्ह्यांची संख्या प्रचंड कमी झाली. तिसरा फायदा असा झाला की आमच्या पोलिसांची 100 मित्र झाले, आमची गुप्तहेर यंत्रणा प्रभावी झाली. चौथा फायदा असा झाला की पोलिसांची आणि लोकांची ओळख झाली, सगळे एकमेकाला ओळखायला लागले. आणि त्यामुळं ट्रान्सपरन्सी निर्माण झाली, करप्शन वरती आळा बसला. आमचा पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे अगदी मगरूर, मिशावरती ताव देत लाथा मारणारा किंवा शिव्या घालणारा, त्याला मी मोहल्ल्यामध्ये जायला भाग पाडलं. त्याला रामलाल अब्दुल्लाची गप्पा मारायला, त्यांची भांडणं सोडवायला भाग पाडलं. नाईलाजानं त्यांच्याशी शेक हँड करायला भाग पाडलं. आणि मग लक्षात आलं की आम्हाला जे स्वातंत्र्य काळातील पोलीस हवेत,
अशा प्रकारचं पोलीस दल यातून निर्माण व्हायला सुरुवात झाली. आता यात पोलिसांचा काय फायदा आहे वगैरे आणि हे प्रयोग यशस्वी व्हायचं काय कारण आहे, तर इथं जो आमच्यामध्ये तळाचा पोलीस आहे, हवालदार आणि कॉन्स्टेबल, याला आम्ही मोहल्ला कमिटीचं अध्यक्षपद दिलं. आणि जे मेंबर होते तर त्या मेंबर मध्ये रिक्षावाला, टॅक्सीवाला, टॅक्सी ड्रायव्हर आणि प्रोफेसर, दलित, महार, मांग, चांभार, मराठा, ब्राह्मण हे सगळे एका मेंबर झाले, ते सगळे एका पातळीवरती आले. म्हणजे दलित आणि ब्राह्मण असेल तरी मेंबर म्हणून त्यांना समान दर्जा होता. तर इथं मग आम्ही काय केलं, याचं जे मूळ सूत्र आहे मोहल्ला कमिटीचं, तर पोलीस, आमच्या तळाचे पोलीस हे देखील हॅव नॉट्स आहेत, यांना दुर्लक्षित असा तो गट आहे. या भिवंडीतील मोहल्ला कमिटी सदस्य हे देखील दुर्लक्षित हॅव नॉट्स आहेत सगळे. आणि मग पावलो फ्रियारो या विचारवंतानुसार आम्ही काय केलं की गिव्ह पॉवर टू द पॉवरलेस, ज्यांना अधिकार नाही त्यांना अधिकार दिला आम्ही, शिपाई असेल किंवा सामान्य लोक असतील. आणि गिव्ह व्हॉइस टू द व्हॉइसलेस, ज्यांचा आवाज दबलेला होता त्यांना आम्ही आवाज दिला आणि त्यामुळं लोक एकत्र आले. आणि याचा फायदा तोटा काय झाला, अगदी माझ्या बदलीनंतरही या कमिट्या चालू राहिल्या. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभर दंगली उसळल्या, मुंबई दोनदा जळाली, भिवंडीमध्ये सुद्धा प्रचंड तणाव वाढला. परंतु हे मोहल्ला कमिटीचे लोक एकत्र आले, 1 किंवा 2 पोलिसाबरोबर ते मोहल्ल्यामध्ये गस्त घालू लागले. मग अफवा ज्या पसरत होते ते थांबू लागले. कोण शस्त्र जमा करतय त्याची माहिती देऊ लागले, कोण घोषणा देतय त्याची माहिती पोलिसांना देऊ लागले आणि तिथल्या लोकांनी निर्धार केला. आणि म्हणून आजच्या आपल्या चर्चेमध्ये आपल्याला फलित शेवटी काय देता येईल किंवा मेसेज काय लोकांना देता येईल, अशाच प्रकार जो भिवंडीमध्ये निर्णय केला असाच निर्णय आपल्याला शाहू नगरीमध्ये, आपल्याला कोल्हापूरमध्ये करता येऊ शकतो, संगमनेर मध्ये करता येऊ शकतो, महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये, मोहल्ल्यामध्ये करता येऊ शकतो. भिवंडीतील लोकांनी निर्धार केला, ते म्हटले की बाहर कुछ भी होने दो लेकिन हम हमारा मोहल्ला शांत रखेंगे. त्यामुळे 1 मोहल्ला शांत, 2 मोहल्ला शांत, 3 मोहल्ला शांत, पूर्ण भिवंडी शांत राहिली. बाबरी मशीद पतनानंतर मुंबई दोनदा जळाली, 1000 लोक ऑफिशियली मारले गेले, कोट्यावधीची प्रॉपर्टी लुटली, जाळली गेली, भिवंडी पूर्णपणे शांत राहिली. तर याचं श्रेय मग त्याच्यावरती अनेक लोकांनी संशोधन केलं, अभ्यास केला आणि मग निष्कर्ष काढला की तिथं सुरेश खोपडे नावाच्या अधिकाऱ्यानं एक वेगळी सिस्टम तिथं राबवलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणजे मोहल्ला कमिटी. त्या सगळ्या प्रयोगालाच मोहल्ला कमिटी असं नाव दिलं आणि त्यामुळे शांत राहिली. तर मग अशा पद्धतीनं तुम्हाला मोहल्ला कमिटी म्हणजे गिव्ह पॉवर टू द पॉवरलेस, गिव्ह व्हॉइस टू द व्हॉइसलेस, असं यावेळेला आपण करू. त्याच वेळेला हा समाज आपल्या विकासाचा विचार करू शकेल. आणि मग हे मॉडेल या मॉडेलची माहिती एकदा आल्यानंतर मग मला फ्रायबोर्ग युनिव्हर्सिटी स्वित्झर्लंडला बोलवलेलं होतं, मोनाश युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाला बोलवलं होतं, काठमांडूला युनोची परिषद झाली, तिथं देखील मी प्रेझेंटेशन केलं, चायनामध्ये देखील प्रेझेंटेशन केलं आणि चायनामध्ये तो सर्वोत्कृष्ट असा प्रयोग ठरला गेला. दुर्दैवानं आपल्या भारताचं सोडू द्या, परंतु महाराष्ट्रामध्ये देखील महाराष्ट्राच्या पोलिसांनी मोहल्ला कमिटी रद्द करून त्याच्याऐवजी काहीतरी पोलीस मित्र नावाची काहीतरी फालतू आणि तद्दन खोटी योजना राबवायला सुरुवात केलेली आहे. अर्थात आपण त्याच्याबद्दल काहीच करू शकत नाही, परंतु अशा पद्धतीने हा प्रयोग राबवला तर नक्कीच यश मिळू शकेल, एवढं मी मात्र आपल्याला खात्रीपूर्ण सांगू शकतो. पुढं दुसरं एक की तुम्ही एवढा सगळा महत्वाचा, इतकी सगळी मेहनत, एवढी सगळी कळकळीतून किंवा तुम्ही म्हणजे हॅव नॉट क्लास मधून आला होतात आणि त्यामुळे एवढा सगळा अभ्यास करून तुम्ही हा एक फॉर्म्युला तयार केला आणि आता तो फॉर्म्युला वापरला जात नाहीये आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये दंगली होत आहेत. तर अशा वेळी तुमच्या भावना काय?
याच्यामध्ये मला एवढं करायचं, कारण हा प्रयोग उभं करणं म्हणजे लोकांना दिसतं एवढं ते सोपं नाही. कारण तुम्हाला पोलीस तर ही प्रचंड मोठी अशी ऑर्थोडॉक्स ऑर्गनायझेशन आहे. तर तुमचा साहेब, वरचा साहेब जर का म्हटला की रेडा गाभण आहे, तर खालच्या अधिकाऱ्याला म्हणावं लागतं नाही, तो मनभर दूध देतो. या व्यवस्थेमध्ये मी आत्ताची पोलीस व्यवस्था कालबाह्य आहे असा स्टँड घेतला. कमिट्या रद्द करून त्याऐवजी 70 कमिट्या स्थापन केल्या. तर या मूळ रचनेलाच मी बाधा आणल्यानंतर मग वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काय रोष निर्माण झाला असेल हे आपल्याला नंतर कधीतरी सांगता येऊ शकेल. एवढंच नव्हे तर ज्यांना दंगली हव्यात, जे RSS चे कार्यकर्ते जे आता बीजेपी मध्ये आले, त्यांनी कशा पद्धतीचा प्रतिबंध केला. मुस्लिमांच्या मध्ये कडव्या विचाराचे लोक होते, त्यांचा विरोध कसा होता. आणि त्यापेक्षा देखील पोलीस दलाला ट्रान्सपरन्सी नको असते, सामान्य जनतेशी शेकहँड करायला नको असतो. त्यामुळे तळाचे बरेचसे अधिकारी या योजनेच्या विरोधी होते. असं असतानाही तो विरोध असताना मी हा प्रयोग एक हाती राबवला. आणि त्याच्याबद्दल अलीकडे आशुतोष वर्सने हे केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सोशलॉजीचे प्राध्यापक आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, सोशल कॉन्फ्लिक्ट इन सिव्हिल सोसायटी अँड सोशल कॉन्फ्लिक्ट इन इंडिया. त्यांनी 10 वर्ष भारतातील जातीय दंगलींचा अभ्यास केल्याने त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आणि सगळा उहापोह केला आणि शेवटी कन्क्लुजनला आले की याच्यावर करायचं काय. तर त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्यानंतर जातीय दंगली थांबवण्याचा, पूर्णपणे समूळ नष्ट करण्याचा एकमेव प्रयोग झालेला आहे आणि तो म्हणजे भिवंडी प्रयोग. आणि आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी सविस्तर त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी पुन्हा जाऊन इथल्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या विचारवंतांना प्रश्न विचारलाय की तुम्ही शोध घ्या की सुरेश खोपडे नावाचा एक अधिकारी जाऊन हे सगळं बदलून टाकतो, तर त्यानं कसं बदललं याचा शोध घ्या ना तुम्ही. तळाचा पोलीस कर्मचारी ऑर्थोडॉक्स, त्याला तुम्हाला बदलायचे, अधिकाऱ्याला बदलवायचे, तिथल्या माणसांना बदलवायचे, तर हे कसं केलं याचा शोध घ्या. आणि हे शोध घ्याल त्याच वेळा तुम्हाला तो प्रयोग रेप्लिकेट किंवा त्याचा प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येऊ शकेल. त्याचं वापरणं तर सोडून द्या, परंतु तो अडगळीमध्ये टाकून देण्यात आलेला आहे. आणि माझ्यासारख्याला वाटतं की मी जे पाहिलं ती चांदबी पाहिली, मी पाहिली तुळशी पाहिली, एवढंच नव्हे तर शेकडो लोक मी त्याच्यामध्ये ज्यांच्या घरातली मुलं मारली अशांशी बोललो, अशांशी पाहिलं. आणि माझ्यासारख्याला वाटलं की मी वर्दी घालतोय, मी पगार घेतोय आणि तो या लोकांच्या टॅक्स मधून, तर ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे या दंगली थांबवणं. आणि त्या दंगलीबद्दल ज्यांनी मांडणी केली, तर आमचे साधू म्हणून जे मोठे पत्रकार होऊन गेले, त्यांनी एक लेख लिहिला. तर त्यांनी एका वाक्यामध्ये या दंगलीच्या उपाययोजनेबद्दल सांगितलं की भिवंडी सारखं शहर हे म्हणजे स्फोटकांनी भरलेलं शहर आहे. कधी कुठला एक माणूस जाऊन आग लावू शकतो आणि सगळं शहर उद्ध्वस्त होऊ शकतो. सुरेश खोपडे या अधिकाऱ्यानं तिथली स्फोटक सगळी नष्ट केली किंवा सादळली, ज्याला म्हणतात, ओली करून टाकली. ती स्फोटक जर ओली केली तर तुम्ही कुणी जाऊन पेटणारच नाही ते. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील स्फोटक जी काही स्फोटक पेरलेली आहेत ती सादळवायचं किंवा ते नष्ट करायचं काम तुम्हाला या माध्यमातून करता येऊ शकतं. आणि हे सगळ्यांना माहिती आहे. आता ज्या नांदेडमध्ये एका दलिताची हत्या झाली, तर त्या नांदेडमध्ये मी SP होतो आणि तिथं देखील हा प्रयोग मी राबवलेला होता मोहल्ला कमिटीचा. तर तिथं असलेले अशोक चव्हाण यांना माहिती आहे, ते का पुढाकार घेत नाहीत. पुणे जिल्ह्यामध्ये मी DSP होतो. पुणे जिल्ह्यामध्ये मोहल्ला कमिटी हा प्रयोग मी गावागावामध्ये मोहल्ल्यामध्ये राबवला. या जिल्ह्याचे मंत्री म्हणून विरोधी पक्ष नेते अजित पवार आहेत, हे का उचलून धरत नाहीत.
ज्या सातारमध्ये हा प्रयोग राबवला, सातारचे अनेक काळ पालकमंत्री म्हणून अजित पवार होते, ते का राबवत नाहीत? तर हे या सगळ्या या सगळ्या नेत्यांना हे माहिती आहे, पण हे का राबवत नाहीत याचा देखील आपल्याला शोध घ्यावा लागेल आणि त्याच्यावरती एक वेगळं सेशन आपल्याला मांडावं लागेल. यांना कोणतरी विचारलं पाहिजे की एक तर तुम्ही दोष दाखवा की बा हा का राबवता येणार नाही. मी माझ्या पुस्तकामध्ये स्पष्ट म्हणले आणि आता सुद्धा जाहीरपणे मांडणी करू शकतो की हा मोहल्ला कमिटी हा प्रयोग, त्याला नाव काही द्या तुमच्या पद्धतीनं, पण राबवण्यासाठी नवीन कायदा करायची गरज नाही. वी डोंट रिक्वायर एनी न्यू लेजिस्लेशन. नवीन कायदा करायची गरज नाही. हा प्रयोग राबवण्यासाठी तुम्हाला आणखी नवीन माणसं नेमायची गरज नाही. नो मोअर मॅन पॉवर. आणि हा प्रयोग राबवण्यासाठी तुम्हाला एक नया पैशाची देखील तरतूद करायची गरज नाही. वी डोंट रिक्वायर सिंगल फार्दिंग. तर आहे या साधनामध्ये आपल्याला हा प्रयोग राबवता येऊ शकतो. का राबवला जात नाहीत, का राबवत नाहीत, हा प्रश्न मला या सगळ्या पुढाऱ्यांना विचारायचा आहे आणि त्यांनी उत्तर द्यावीत. आणि मी असं म्हणेल की तुमच्यासारखे या मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांनी देखील प्रश्न विचारले पाहिजे की अरे खोपडे असं म्हणतोय तर तुम्ही का राबवत नाही? आणि खरे जर दोषी असतील तर मी जाहीरपणे म्हणेन की हे पॉलिटिकल लीडर्स आहेत की जे हा निर्णय घेऊ शकतात, राबवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. खरं तर या नोकरशाहीला याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, कारण नोकरशाहीची इंटरेस्ट आपल्याला पोस्टिंग कशी चांगली मिळाली पाहिजे, प्लॉट फ्लॅट कसा चांगला मिळाला पाहिजे, आणि हे सगळे स्टेटस कोइस्ट असतात. नोकरशाह आम्ही हे चाललं हे बरं आपल्या फायद्याचं आहे वगैरे, परंतु शेवटी हे जे सुकाणू आहे हे राजकारण्यांच्या हातामध्ये आहे. त्यांनी जर ठरवलं तर हे सुकाणूला, या होडीला दिशा कुठली द्यायची हे ते ठरवू शकतात. आणि म्हणून मग इथं मी जाहीर प्रश्न आजच्या मुख्यमंत्र्यांनाही विचारेल, गृहमंत्र्यांना विचारेल, विरोधी पक्षनेते तर आमच्या मतदारसंघातले आहेत त्यांनाही विचारेल की तुम्ही का राबवत नाही? नाहीतर जी काही माणसं मारली जातात, त्यांचं नुकसान होतंय, त्यांना तुम्ही स्वतः जबाबदार आहात. त्याची उत्तरं आज नाही, तुम्हाला उद्या तरी द्यावीच लागतील. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सुरेश खोपडे सर. तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावरती अतिशय पोटतिडकीनं तुम्ही या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि त्यातनं तुम्ही त्याला पर्याय सुद्धा सुचवलेला आहे. मित्रांनो, हे होते सुरेश खोपडे सर, ज्यांनी भिवंडी पॅटर्न नावाचं देशातल्याच किंवा नाही तर जगातल्या कुठल्याही दंगलीला आटोक्यात आणलेला एक परफेक्ट फॉर्म्युला दिलाय. पण मात्र आत्ताची प्रशासन व्यवस्था असेल किंवा राजकीय इच्छाशक्ती कमी पडते, किंवा मग प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्याकडे औषध असताना तो रोग बरा करायचा नाही, म्हणजे मग या देशातील राजकारण्यांना, या देशातील असणाऱ्या धर्माचं सत्ता अणू असणाऱ्या लोकांना या देशात दंगली हव्या आहेत का? की दंगली घडल्यानंतर काही लोकांच्या राजकीय जागा वाढतात, त्यांचं वजन वाढतं आणि त्यांची सत्ता येते. अशा प्रकारचा नवा फॉर्म्युला दंगलीमधनं काही राजकीय पक्षांना सापडलेला आहे आणि तो फॉर्म्युला जवळपास नाही म्हटल्यानंतर बाबरी मशीदच्या नंतर गुजरात पॅटर्न आणि गुजरात पॅटर्नच्या नंतर संपूर्ण देशभर अशा प्रकारचा पॅटर्न वापरला जातोय. हे जातीचं ध्रुवीकरण असेल, धर्माचं ध्रुवीकरण असेल, हे करून आपल्या पदरामध्ये जास्त मतं कशी पडतील याची पर्वा केली जाते. पण यातनं होणाऱ्या दंगलींमध्ये एकाही नेत्याचा मुलगा मरत नाही, एकाही असणाऱ्या मोठ्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा मरत नाही, एकाही प्रचार करून जोर जोरात अनाऊन्स करणाऱ्या आणि भडकवणाऱ्या, व्हॉट्सअपवर पोस्ट टाकणाऱ्या कुठल्याही बिंडोक माणसाचा, मनुष्याचा, मुलाचा बळी जात नाही. याच्यामध्ये बळी जातो, जसं सरांनी सांगितलं, की रस्त्यावर राहणारे गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या संदर्भातल्या वास्तविकता त्यांनी एक सगळ्यात महत्वाचं सांगितलं की जे 95% लोक जातीय मानसिकतेने ग्रासलेले असतात ते या देशातील दंगलीसाठी पार्श्वभूमी तयार करतात, वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतात आणि 2-2.5% लोक या दंगलीमध्ये प्रत्यक्ष भाग घेतात आणि त्याच्यामध्ये खूप सारे लोक जे असतात ते वेगवेगळ्या प्रभावातून आलेले असतात. याचा अतिशय बारकाईने अभ्यास करून प्रत्येक मुद्द्याचं जे स्पष्टीकरण आहे सुरेश खोपडे सरांनी दिलेलं आहे.
तुम्ही ही जर समजा तुम्हाला मुलाखत आवडली असेल तर तुम्हाला याच्या संदर्भातले काही प्रश्न असतील, तुम्हाला याच्यातलं नेमकं काय वाटतं, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.